वाळूची अवैध वाहतूक करणारे 2 हायवा महसूल पथकानं पकडले. 35 लाखाचा मुद्देमाल जप्त. हायवा चालकावर गुन्हा दाखल. मात्र हायवा मालकावर कारवाई न केल्यानं महसूल पथकाच्या कार्यावर संशय निर्माण होतोय. राजरोसपणे नदीपात्रातून वाळू उपसा करून वाहतूक करणारे 2 हायवा महसूल विभागाच्या पथकानं काल बुधवारी पकडत सुमारे 35 लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त करत दोन्ही हायवा चालकावर गुन्हा दाखल करत हायवा मालकांवर मात्र कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल न केल्यानं महसूल पथकाच्या कार्यावर संशय निर्माण होत आहे. तसं बघितलं तर जालन्यात वाळू उपसा बंद आहे. मात्र लाचखोर महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांमुळे आजही नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा केला जातोय. जाफराबाद तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीचे 5 मजूर बळी गेल्यानंतर झोपेचं सोंग घेणारे महसूल आणि पोलीस विभाग खडबडून जागे झाले आणि नद्या नाल्यात वाळू तस्करांचा शोध घेऊ लागले. ओळखीचा आणि इच्छा पुरी करणारा माफिया असला तर त्याला सोडून देऊ लागले, नाहीतर गोरगरिबांच्या गाड्या लावायचा प्रकार सध्या जालन्यात सुरू आहे. अशीच एक घटना काल बुधवारी समोर आली आहे. गेल्या आठवड्यात वाळू माफियाचा वाळू उपसा करताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनानं त्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन देखील गौण खनिज अधिकाऱ्यांनी आपल्या अर्थपूर्ण मैत्रीमुळे या माफियांवर कारवाई तर केलीच नाही. शिवाय काल बुधवारी पहाटे 6 वाजेच्या सुमारास सिरसवाडी खडक तलाव रस्त्यावर अपर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गौण खनिज अधिकारी तुषार निकम, बालाजी पप्पुलवाड, संतोष खरात, शिवाजी कोल्हे यांनी अवैध वाळूचे 2 हायवा पकडून तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र त्या ठिकाणी ऋषी काकडे आणि भरत जोगदंड या 2 हायवा चालकांवर गुन्हे दाखल करून हायवा मालकावर गुन्हा दाखल न करता मुख्य माफियांवर मेहरबानी दाखवल्यानं महसूल पथकाच्या कार्यावर संशय निर्माण होतोय.